10वी पर्यंत शिक्षण घेतलेली 16 वर्षाची रोहिणी दिसायला देखणी होती. जळगाव शहरात राहणाऱ्या रोहिणीला 3 बहिणी होत्या. रोहिणी 4थ्या क्रमांकाची सर्वात लहान होती. रोहिणीच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे तिच्या पालन पोषणाची सर्वस्वी जबाबदारी तिच्या आईकडे आली होती. मोलमजुरी करून रोहिणीच्या आईने 2 मुलींचे लग्न पार पाडले. त्यानंतर उर्वरित 2 मुलींचे ती पालनपोषण करत होती. एके दिवशी रोहिणी जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात काही कामानिमित्त आली. त्यावेळी तिची ओळख तुकारामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत झाली. ओळखीनंतर दोघींनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक शेअर केले. तुकारामवाडी परिसरात राहणाऱ्या त्या तरुणीने रोहिणीसोबत जाणीवपूर्वक मैत्रीचे जाळे फेकले आणि मैत्री घट्ट केली. ती तरुणी कायम रोहिणीच्या संपर्कात राहू लागली. रोहिणीच्या आवडीनिवडी काय आहेत, तिचे छंद काय आहे, तिला खाण्यास काय आवडते, या सर्व गोष्टी त्या तरुणीने समजून घेतल्या. त्यातून रोहिणी आणि ती तरुणी यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघी मैत्रिणी एकमेकांना सातत्याने भेटू लागल्या. तुकारामवाडी परिसरात राहणारी ती तरुणी रोहिणीसोबत प्रेमाने गोड बोलत असायची. मात्र तिच्या या मैत्रीमागे दडली होती एक बदमाश कहाणी. रोहिणी 16 वर्षाची होती. ती तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. अशा मुली वयाने, शरीराने आणि मनाने परिपक्व नसतात. भूलथापा दिल्या म्हणजे रोहिणीसारख्या 16 वर्षाच्या मुलीचे पाऊल वाकडे पडायला वेळ लागत नाही. त्या क्षणात मोहाच्या जाळ्यात फसतात. अशा मुलींच्या माध्यमातून आपला फायदा कसा करायचा हे त्या बदमाश तरुणीला चांगल्या प्रकारे माहीत होते. रोहिणीच्या मनमिळावू आणि साध्या स्वभावाचा फायदा घेत त्या तरुणीने तिच्यासोबत चांगली जवळीक साधली. एके दिवशी त्या तरुणीने रोहिणीचा कॉल केला. मैत्रिणीचा कॉल आल्याने रोहिणीने तो उचलला. पलीकडून बोलणाऱ्या त्या तरुणीने रोहिणीला सांगितले, माझी एक मैत्रीण आहे. ती मैत्रीण जळगाव शहरातील कोल्हेनगर भागातील 100 फुटी रस्त्यावर राहते. तू माझ्या त्या मैत्रिणीच्या घरी येशील का? तिच्या घरी तुला चांगले काम मिळेल आणि त्या कामातून तुला चांगले पैसे मिळतील. मोह हे दुःखाचे कारण असते हे समजण्या इतपत रोहिणीचे वय नव्हते. या कवड्या वयात नादान मुली आमिषाला बळी पडून स्वतःचे आणि परिवाराचे नुकसान करून घेत असतात. ज्यावेळी आपली विचारशक्ती काम करत नाही त्यावेळी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे उचित असते. आपल्या पालकांनाच एक्सपर्ट ॲडवायझर समजून त्यांच्याजवळच आपली समस्या मांडली तर बरेच प्रश्न सुटू शकतात. मात्र या वयातील मुले-मुली परक्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले नुकसान करून घेत असतात. रोहिणीच्या बाबतीतही असेच झाले होते. तिने तिच्या मैत्रीण मनवणाऱ्या त्या तरुणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आमिषाला बळी पडून तिच्यासोबत जाण्याचा मार्ग पत्करला. मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून रोहिणी घराबाहेर पडली. ठरल्याप्रमाणे रोहिणी आणि तिची ती मैत्रीण अशा दोघीजणी जळगाव शहरातील पांडे चौकात एकमेकींना भेटल्या. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. रोहिणी आणि तिची तुकारामवाडीतील मैत्रीण अशा दोघीजणी पांडे चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या होत्या. त्याचवेळी ठरल्यानुसार त्यांच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची कार आली. त्या कारमध्ये एक महिला व चालकाच्या रूपात पुरुष विराजमान होता. कारमधील महिलेचे नाव सरला सतीश पाटील तर चालकाचे नाव सतीश सुभाष पाटील असल्याचे रोहिणीला समजले. चालक सतीश पाटील याला सर्वजण मनोजदादा या नावाने ओळखत असल्याचे आणि तो सरला पाटील हिचा नवरा असल्याचे रोहिणीला समजले. त्या कारमध्ये रोहिणीला बसून तिची मैत्रीण निघाली. त्यानंतर रोहिणी त्या दोघांसोबत कोल्हे हिल्स परिसरातील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात आली. रात्र बरीच झाली असल्याने रोहिणी तिथेच झोपून गेली. सकाळी सरला व मनोज या दोघांनी रोहिणीला तिच्या कामाचे स्वरूप समजावून सांगितले. त्या ठिकाणी तुला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शरीर संबंध प्रस्थापित करावे लागतील. या कामाचे आम्ही तुला चांगले पैसे देऊ असे तिला दोघांकडून सांगण्यात आले. घरातून आईसोबत वाद घालून आलेल्या अल्पवयीन रोहिणीने त्यांच्या या प्रस्तावाला आणि पैशाच्या मोहाला बळी पडून होकार देऊन टाकला. त्याच दिवशी त्या बंगल्यात 2 ग्राहक आले. त्या दोघांसोबत अल्पवयीन रोहिणीने क्रमाक्रमाने शरीर संबंध निर्माण केले. कुमार वयात
रोहिणी शरीर संबंधाच्या प्रसंगाला प्रथमच सामोरी गेली। या कामाचे तिला दोघा ग्राहकांकडून प्रत्येकी 500 असे एकूण 1000 रुपये मिळाले। वाममार्गाने निसर्गाच्या विरुद्ध जाऊन अल्पवयीन रोहिणीने केलेली तिची ही पहिली कमाई होती। केवळ 1000 रुपयात तिने आपले शील भ्रष्ट केले होते। तिच्यासाठी 1000 रुपये ही रक्कम फार मोठी असली तरी ज्या दोघांनी तिचे शील भ्रष्ट केले त्यांच्यासाठी ती किरकोळ रक्कम होती। प्रत्येकी 500 रुपयात ग्राहक असलेल्या दोघांनी तिच्या शरीराला भोगून आनंद लुटला। या घटनेनंतर तिची मैत्रीण त्या बंगल्यात आली। तिने रोहिणीला रिक्षाने तिच्या घराजवळ सोडून दिले आणि ती एकटीच पुढे तिच्या घरी निघून गेली। त्यानंतर जवळपास 10 दिवसांनी रोहिणीला तिची मैत्रीण पुन्हा त्याच बंगल्यात घेऊन गेली। यावेळी देखील त्या ठिकाणी 2 ग्राहक आले होते। यावेळी रोहिणीला त्या ग्राहकांच्या माध्यमातून सरलाच्या हस्ते प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे एकूण 1000 रुपये मिळाले। त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिला तिची मैत्रीण त्या बंगल्यात घेऊन गेली। यावेळी देखील अशाच प्रकारे रोहिणीला दोघा ग्राहकांच्या माध्यमातून सतीशच्या हस्ते एकूण 1000 रुपये मिळाले। यावेळी काम आटोपल्यानंतर रोहिणी घरी परत आली। या दिवशी तिचा तिच्या आईसोबत काहीतरी कारणावरून वाद झाला होता। या वादातून संतापाच्या भरात रोहिणी कुणाला काही न सांगता सरळ भुसावळ येथे तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे निघून गेली। आपली मुलगी आपल्याला न सांगता कुठे गेली या विचाराने तिची आई हवालदिल झाली। तिच्या आईने रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत मांडली। जिल्हा पेठ पोलिसांनी लागलीच तिच्या मोबाईलचे लोकेशन काढून ती कुठे आहे याचा शोध घेतला। या कालावधीत ती भुसावळ येथून पुन्हा कोले हिल्स परिसरातील त्या बंगल्यात आली होती। त्याचवेळी त्या ठिकाणी जिल्हा पेठ पोलिसांचे एक पथक दाखल झाले। त्यांनी तिला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले। पोलीस पथकाने तिची सखोल चौकशी केली, मात्र तिने जिल्हा पेठ पोलिसांना व्यवस्थित माहिती दिली नाही। मी माझ्या मर्जीने कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्यात गेले होते असे तिने सांगितले। मात्र तिने तिच्या आईसोबत घरी जायला नकार दिल्यामुळे तिला बाल कल्याण समितीकडे दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे लक्षात आले। याच कालावधीत कदाचित तिने कोणत्या तरी गोळ्या घेतल्या असाव्यात, त्यामुळे तिची पाळी देखील आली आणि रक्तस्रावासह तिचा गर्भ गळून पडला। त्यानंतर तिला आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले। अल्पवयीन रोहिणीसोबत झालेला अतिप्रसंगाचा प्रकार हा रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हे हिल्स परिसरात एका बंगल्यात झाला असल्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पथकाच्या लक्षात आल्यामुळे अल्पवयीन रोहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला। तिची आई, उपस्थित डॉक्टर, आशादीप वसतिगृहाच्या अधिकारी आणि MIDC पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे आदींच्या समक्ष तिचा जबाब व फिर्याद नोंदवण्यात आली। पॉस्को अंतर्गत हा गुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशनला सरला सतीश पाटील, सतीश सुभाष पाटील व तुकाराम वाडी परिसरातील तरुणी अशा तिघांविरुद्ध दाखल करण्यात आला। रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे। अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।